नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल्स फूड कॉर्नर मध्ये। आज आपण पाहणार आहोत दिवाळीचा दुसरा पदार्थ, तो म्हणजे चकलीची भाजणी। चवीला एकदम खुसखुशीत आणि खमंग अशी लागणारी चकली, तर तिची आज आपण भाजणी पाहणार आहोत। आणि हो, चॅनेलवर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशा छान छान रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करत असते, त्याच्यामुळे शीतल्स फूड कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आपण आता पाहूया चकलीची भाजणी कशी तयार करायची, तीही अगदी योग्य प्रमाणामध्ये, आणि जे मेजरमेंट दाखवलेलं आहे ते अगदी अचूक दाखवलेलं आहे। तर त्यासाठी मी इथे रेशनचा तांदूळ घेतलेला आहे, एकदम साधा आणि जुना तांदूळ आपल्याला वापरायचा आहे। इंद्रायणी तांदूळ सोडून बाकी कोणताही तांदूळ वापरला तरीही चालेल, चिकट तांदूळ वापरायचा नाहीये। 200 ग्राम चना डाळ घेतलेली आहे मी इथे, 100 ग्राम मूग डाळ घेतलेली आहे, 100 ग्राम उडीद डाळ घेतलेली आहे। चना डाळ पाहू शकताय, पाऊण वाटी चना डाळ आहे, 100 ग्राम मूग डाळ आहे, 100 ग्राम उडीद डाळ आहे, 50 ग्राम साबुदाणा घेतलेला आहे, 50 ग्राम मी पोहे घेतलेले आहेत, 10 ग्राम जिरं घेतलेलं आहे, आणि 20 ते 25 ग्राम मी इथे धने घेतलेले आहेत। आणि हे आपल्याला तांदूळ डाळी धुवून घ्यायची गरज नाहीये। आणि पाहू शकता इथे माझी वाटी, थोडीशी वाटी मोठी आहे, त्याच्यामुळे ही पाऊण वाटी आहे माझी चना डाळ। चना डाळ पाऊण वाटी आहे, पाहू शकता माझी ही वाटी छोटी आहे। ही वाटी अर्धा वाटी मूग डाळ आहे, अर्धा वाटी उडीद डाळ आहे, सर्व असं प्रमाण घेतलेलं आहे। आणि अर्धी वाटी साबुदाणा, अर्धी वाटी नाही 1/4 वाटी साबुदाणा दिसतोय, परंतु साबुदाणा आणि पोह्याचं प्रमाण हे सारखंच आहे। आणि जिरं असं प्रमाणात म्हणाल किंवा मापाने म्हणाल तर इथे 3 चमचे मी जिरे घेतलेले आहे। आता तांदूळ शक्यतो धुवून घेतात, पण धुवून घ्यायची काही गरज नाहीये, साधे पुसून घेतले तरीही चालेल। धुवून घेतलं तर कधी कधी काय होतं, आपल्याकडून संपूर्ण मॉइश्चर त्याचं निघत नाही, आणि मग शक्यतो आपण वाटायला दिलं की घरघंटीवाले वाटत नाहीत, वाटायला कंटाळा करतात, कारण मॉइश्चर पकडलेलं जे तांदूळ असतात किंवा हे आपले डाळी आहेत त्या गिरणीमध्ये चिकटतात, त्याच्यामुळे घरघंटीवाले वाटायला कंटाळा करतात। त्याच्यामुळे शक्यतो हे पुसूनच घेऊया। मी छान पुसून घेतलेला आहे। आता आपल्याला पॅन मध्ये एकदम लो फ्लेमवर हे सर्व हलकं हलकं भाजून घ्यायचं आहे। साधारणतः एक 2-3 मिनिटं हे सर्व भाजून घ्यायचं आहे, रंग फक्त बदली झाला पाहिजे, एवढंच आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे। आता इथे मी तांदूळ एक 2-3 मिनिटं भाजून घेणार आहे। सर्व आपल्याला तांदूळ, चना डाळ, उडीद डाळ हे सर्व आपल्याला एकदम हलकं हलकं भाजून घ्यायचं आहे। आणि जास्त जरी भाजलं तर मग चकल्या आपल्या जास्त कुरकुरीत होतात किंवा कडक होतात, त्याच्यामुळे एकदम हलकंसं भाजायचं आहे, अंदाज घेऊन भाजायचं आहे। पाहू शकता इथे आपला तांदूळ तुटतो आहे, म्हणजे तो छान असा भाजलेला आहे। आता मी तांदूळ काढून घेणार आहे, आणि मग पुढच्या आपण डाळी वगैरे भाजून घेणार आहोत। आता इथे मी चना डाळ ही अशीच पुसून घेणार आहे, स्वच्छ पुसून घेतली की धुण्याची काही आवश्यकता नसते, तसंच पुसून घेऊया आपण, जेणेकरून त्यात मॉइश्चर पकडणार नाही, चकल्या आपल्या छान होतील। चना डाळ ही मी अशीच 2 ते 3 मिनिटं, अगदी 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवर भाजून घेणार आहे। आपल्याला रंग बदलू द्यायचा नाहीये, परंतु कुरकुरीत अशी आपली डाळी पण झाल्या पाहिजेत। जशा तांदूळ आपला कुरकुरीत झालेला आहे तशाच डाळी कुरकुरीत व्हायला हव्यात। पाहू शकताय 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर आता मी चना डाळ ही काढून घेणार आहे, छान भाजलेली आहे। आणि एक सुगंध सुटतो, हलकासा सुगंध सुटायला लागला की समजायचं आपल्या डाळी तांदूळ भाजला गेलेला आहे। आणि चना डाळ तर ऑब्वियस छानच सुगंध सुटतो तिचा भाजल्यानंतर। आणि आता इथे मूग डाळ आणि उडीद डाळ मी सोबतच भाजणार आहेत, कारण त्या दिसायलाही सेम आहेत आणि त्यांना भाजायलाही सारखाच वेळ लागतो, त्याच्यामुळे त्या सोबतही भाजल्या तरी हरकत नाही। आता ह्याही डाळी मी 2 ते 3 मिनिटं अगदी छान अशा भाजून घेणार आहे, आणि याचा तर सुगंध फारच छान सुटतो। अगदी हलक्याशा भाजायला लागल्या की छान सुगंध सुटायला सुरुवात होते। आता ह्याही 2 ते 3 मिनिटं माझ्या छान अशा भाजून झालेल्या आहेत, आणि आता ह्याही मी काढून घेणार आहे एका साईडला। पाहू शकताय मस्त असा रंग बदलेपर्यंत भाजून झालेल्या आहेत आपल्या डाळी, काढून घेऊया।
काढून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये 50 ग्राम घेतलेला साबुदाणाही भाजून घेणार आहोत. साबुदाणाही अगदी हलका भाजायचा आहे आपल्याला. साबुदाणाही माझा भाजून झालेला आहे, तोही काढून घेणार आहे. आणि आता भाजूया पोहे. पोहेही छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हे सर्व जिन्नस मी अगदी 2 ते 3 मिनिटं भाजून घेतलेले आहेत, परंतु ते सारखे हलवायचे आहेत जेणेकरून ते सगळीकडून सारखे भाजले जातील. पोहेही काढून घेऊया. आता आपण धने भाजून घेणार आहोत. धनेही छान भाजायचे आहेत आपल्याला. धने आणि जिरे भाजायला सुरुवात केली, तिचा सुगंध सगळीकडे पसरला की समजतं चकलीची भाजणी घरामध्ये चालू आहे. धनेही आपले हलकेसे छान असे 2-3 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. छान सुगंध सुटला की समजायचं धनेही भाजले गेलेले आहेत. धनेही मी आता त्याच परातीमध्ये काढून घेणार आहे. आणि हे सर्व आपल्याला एकदम थंड होऊ द्यायचं आहे. थंड होऊन दिल्यानंतर मगच ते आपल्याला दळायला द्यायचं आहे. आता धने काढून घेते आणि 10 ग्राम घेतलेले जिरे छान भाजून घेणार आहे. जिरे एकदम हलके परतून घ्यायचे आहेत, जाळायचे नाहीये, नाहीतर जिऱ्याचा एक वेगळा फ्लेवर आपल्या चकलीला येईल. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, जिरं एकदम कंटिन्युअस हलवत आपल्याला परतून घ्यायचं आहे. पाहू शकता जिऱ्याचाही रंग बदललेला आहे, तेही आपली काढून घेणार आहे. अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली 1 किलोच्या प्रमाणामध्ये परफेक्ट अशी भाजणी. अशी जी भाजणी केली तर एकदम परफेक्ट प्रमाण होतं. प्रमाणही आपलं चुकत नाही. खूप खमंग, चवीला खुसखुशीत आणि चवीला एकदम भन्नाट अशा ह्या चकल्या तयार होतात. अशा प्रकारे तयार आहे आपली चकली भाजणी. रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी शीतल्स फूड कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, आपला हे भाजणी कशी वाटली हेही कमेंट्समध्ये नक्की लिहायला मात्र विसरू नका.